नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखवत जोरदार निषेध केला। शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी माजी जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन छेडले। शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी घोषणाबाजीही केली। स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना बाजूला केलं। आगे करती है सरकार, हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार, हमसे डरती है पुलिस को आगे करती है शेतकरी विरोधी भाजप सरकारचा निषेध असो झाली पाहिजे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है फडणवीस सरकार फडणवीस सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है कर्जमाफी झालीच पाहिजे मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो फडणवीस फडणवीस हाय हाय मोदी सरकार निषेध असो मोदी सरकार फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी फडणवीस सरकार सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार पुलिस को आगे करती है असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे। भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा 7/12 आम्ही कोरा करणार। 3 वेळा बोलले फडणवीस साहेब 3 वेळा बोलले कोरा करू कोरा करत नाही फडणवीस मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही। या उलट 2023 ला शासनाने GR काढला होता मे 2023 ला की शेतकऱ्यांना हेक्टरी 2000 मदत करणार। त्यानंतर 2024 मध्ये शासनाने सुधारित GR काढला 1 एप्रिल 2024 ला की आम्ही हेक्टरी 3000 शेतकऱ्यांना मदत करणार। आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं। मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत 2023च्या GR नुसार म्हणजे हेक्टरी फक्त 2000 मदत करण्यात येईल। त्यामुळे शेतकरी हा हलाखीच्या परिस्थितीत असताना अजूनच हलाखीत जाणार आहे। शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने ठेवलंय। विम्याचे पैसे मिळाले शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे झालाच पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे झालाच पाहिजे मागचे विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे